महिलांची मक्तेदारी असलेल्या किचनमध्ये पुरुषांची लुडबुड सुरू झाली आहे. तू स्वयंपाकी होणार. पुरुष शेफची देखील मागणी वाढते. काय आहे या मागचं गणित? पुरुषांच्या हाताची चव ही वाढत गेली. काही पुरुषांना भीती वाटते की मी जर एखादा पदार्थ घरी बनवला आणि जर तो घरच्यांना आवडला तर मग रोजच मला स्वयंपाक करायला लागेल. कुकिंग इज अ स्ट्रेस रिलीफ. भारतीय खाद्य संस्कृती ती कुठेतरी मागे पडते आणि मग त्या जागी पिझ्झा बर्गर म्हणा किंवा अजून तुमच्या काहीतरी इटालियन पदार्थ, इटालियन पास्ता वगैरे हे जास्त लीड घेत आहेत. कोणत्याही दुकानामध्ये जाताना घरगुती मसाले विचारा. आम्हाला जर कोणी विचारलं ना की तुम्हाला जेवायला काय आवडतं तर प्रत्येक शेफच्या तोंडून हेच येईल, डाळ भात. दिवसभराचं माझं जेवण असायचं की एक वडा आणि 7 पाव. पण होम शेफचा हा जो ट्रेंड आहे ना, हा संपत हा वाढतोच आहे. आपली जेव्हा आई आपलं जग सोडून जाते, आपल्याला सोडून जाते, तेव्हा तिला शेवटचं पाहावं आणि तिला मिठी मारावी ही प्रत्येकाची भावना असते. माझ्या नशिबात तेही नाही घडलं. त्या स्पोर्टमध्ये माझी आई होती जो फक्त पांढरा कपडा होता आणि त्याच्यावरती रक्ताचे डाग होते. नमस्कार. आमच्या नॉलेज कट्ट्यावरती तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आमच्या कट्ट्यावरती आपण प्रत्येक वेळी विविध क्षेत्रातील व्यक्तींना भेटत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो आणि त्यांच्याकडनं काही मार्गदर्शनही घेत असतो. आजही आमच्या कट्ट्यावरती एक अशीच विशेष व्यक्ती आली आहे जिचं मार्गदर्शन आपल्याला आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं ठरणार आहे आणि ते आहेत सेलिब्रिटी शेफ तुषार प्रीती देशमुख सर. नमस्कार सर. आमच्या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. तुषार देशमुख सरांना आपण अनेक फूड शोजमध्ये बघितलेलं आहे. अनेक फूड शोमध्ये ते गेस्ट तर आहेतच. सध्याचा बदलता फूड ट्रेंड, आणखीन फूड इंडस्ट्रीमध्ये होणारे बदल, फूड इंडस्ट्रीमध्ये पुरुष शेफची वाढलेली मागणी आणि त्यालाच कॉम्पिटिशन देणाऱ्या महिला शेफ. आज या ओव्हरऑल या सगळ्या विषयांवरती आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. पहिला माझा प्रश्न आहे की जो प्रत्येकाला म्हणजे असं उत्सुकता आहे त्याबद्दल जाणून घेण्यामध्ये, की गेल्या काही वर्षांपासून ना महिलांची मक्तेदारी असलेल्या किचनमध्ये पुरुषांची लुडबुड सुरू झाली आहे. असं आहे. अगदी थोडक्यात उदाहरण म्हणजे घरामध्ये आता पुरुष देखील काहीतरी किचनमध्ये येऊन बनवण्याचा प्रयत्न करतात आणि हे एवढ्यावरच थांबलं नाही आहे, तर पुरुष शेफची देखील मागणी बाजारात वाढते. काय आहे या मागचं गणित? मला तर खूप आनंद वाटतो ह्या गोष्टीचा. कारण सुरुवातीला राजे महाराजांच्या काळामध्ये पण आपण जर पाहिलं तर त्या राजवाड्यांमध्ये बल्लवाचारी असायचे आणि त्या बल्लवाचार्यांना जो मान होता ना तो खूप महत्त्वाचा होता. याचं कारण असं होतं की बल्लवाचार्यांच्या हाताची चव आणि त्या राजवाड्यांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात जेवण बनलं जायचं की मोठमोठी भांडी उचलून मग त्यात ते जेवण बनवणं आणि मग ती भांडी बाजूला करून त्याच्यात वाढणं हे कुठेतरी महिलांच्या एनर्जेटिक गोष्टीमध्ये कमी पडायच्या. म्हणून खरं तर पुरुषांना बोलवलं गेलं. पण हे सगळे जे बल्लवाचारी आहेत ना ते शिकले कोणाकडनं? त्यांच्या आईकडनं. त्यामुळे प्रत्येक पुरुषांनी आईकडनं शिकून मला असं वाटतं ज्या ज्या क्षेत्रांमध्ये नावं कमवलेली आहेत त्याच्यामध्ये आज प्रत्येक पुरुष. पहिल्यांदा असं व्हायचं की म्हणजे माझ्याच काळामध्ये, मी जेव्हा 10वीच्या काळामध्ये होतो तेव्हा मला हॉटेल मॅनेजमेंटची आवड होती की मला हॉटेल मॅनेजमेंट जॉईन करायचं आहे. पण त्यावेळेला असं बोललं जायचं की तू स्वयंपाकी होणार. ॲक्च्युली मला ते एक्झॅक्टली. म्हणजे महिलांचं जे काम आहे ते तू करणार का? मग हे जे काही कॉन्ट्रोव्हर्शियल होतं ना हे खूप घाणेरडं होतं. आत्ता मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये पुरुषांच्या हाताची चव ही वाढत गेली आणि मग असं झालं आहे की नाही, आता जसं महिला म्हणतात की आम्ही पुरुषांबरोबर बरोबरी करतो तसं पुरुष अभिमानाने म्हणतात स्वयंपाकघरात पण आम्ही तुमच्याबरोबर स्वयंपाक छान करू शकतो. सो हे कॉम्बिनेशन जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे आणि डेफिनेटली मला असं वाटतं की प्रत्येक पुरुष हा स्वयंपाक उत्तम करतो. पण काही पुरुषांना भीती वाटते की मी जर एखादा पदार्थ घरी बनवला आणि जर तो घरच्यांना आवडला तर मग रोजच मला स्वयंपाक करायला लागेल का? हे पण एक मुख्य कारण आहे. हा, त्याच्यामुळे मला असं वाटतं की नाही मला चहाही करता येत नाही असे म्हणणारे पण पुरुष आहेत. सेफ गेम म्हणतो आपण. एक्झॅक्टली. पण पुरुषांच्या हाताला चव नक्कीच असते आणि मला असं वाटतं की पुरुषांनी जेवण बनवावं. कारण स्वयंपाक ही अशी कला आहे की जेव्हा आपण स्ट्रेस रिलीफ असं म्हणतो, कुकिंग इज अ स्ट्रेस रिलीफ. कारण मी स्वतः त्याच्यावरती अभ्यास केलेला आहे आणि मी अनेक सेशन्स घेतलेत. तुम्ही फक्त खूप टेन्शनमध्ये असाल ना, कामाच्या लोडमध्ये, फक्त स्वयंपाकघरात जा
आणि एखादी वस्तू फोडणीला टाका. त्या फोडणीच्या प्रत्येक आवाजामध्ये तुम्हाला जे रिलीफ वाटेल किंवा त्या स्वादामध्ये रिलीफ वाटेल तो तुम्हाला रिलॅक्सेशन होईल. सो ही एक नक्की स्ट्रेस रिलीफ बस्टर आहे आणि ते प्रत्येकाने, स्त्री किंवा पुरुष, प्रत्येकाने करावं असं मला वाटतं. जसं फॅशनच्या दुनियेमध्ये ट्रेंड बदलत असतात, फॅशन रोज बदलत असते, तसं आत्ताची फूड इंडस्ट्री पण रोज बदलताना दिसते. रोज नवीन नवीन पदार्थ समोर येत आहेत, ज्यांचं आम्ही कधी नावही ऐकलं नाही आणि जे आम्हाला माहीतही नाही आहेत असे. तर अशा वेळी अशा ह्या पदार्थ ट्राय करताना खूप आपण विचार करतो की हे आपल्याला जी चव कशी असेल, कसा असेल हा पदार्थ, असा प्रश्न आपल्याला नक्की पडतो. तर तो कशा पद्धतीने आपण घ्यायला हवा. हा नवीन ट्रेंड आत्ताच्या पिढीने, आताची पिढी तो एन्जॉय करते. म्हणजे आम्हाला ते जमत नाही. मुलं समोर खात असतात की अरे तुम्ही काय खाताय हे नक्की, कधी आपण हे खाल्लेलं नाही, आज तुम्ही काय खरंय. खाताय, पण मुलं खरंय. आवडीने ते खातात. बरोबर. मग ह्याच्यामध्ये आपलं जे मूळ जेवण असतं, मूळ आपली जेवणाची किंवा आपली जी खाद्यसंस्कृती आहे, भारतीय खाद्यसंस्कृती, ती कुठेतरी मागे पडते. आणि मग त्या जागी पिझ्झा, बर्गर म्हणा किंवा अजून तुमच्या काहीतरी इटालियन पदार्थ, इटालियन पास्ता वगैरे हे जास्त लीड घेत आहेत. यावर काय सांगाल? ह्याच्यात कुठेतरी आपण कमी पडतोय. ह्याचं कारण असं आहे की पूर्वीच्या काळामध्ये आई जे पानात वाढायची ते आपल्याला जेवायला लागायचं आणि तो तिचा हट्टाच नसायचा. तर आपल्या प्रकृतीसाठी किंवा आपल्या आरोग्यासाठी जे आपल्या देशामध्ये पिकतं तेच आपल्यासाठी योग्य हे मानलं जातं. मग आपल्या देशामध्ये किंवा आपले शेतकरी जे ज्या गोष्टी पिकवत आहेत त्या जर आपण योग्य पद्धतीने त्या त्या ऋतूप्रमाणे जर त्याचा आहारात वापर केला तर मला असं वाटतं की तब्येती सुदृढ राहतात. ज्या आजही माझी आजी किंवा आजोबा किंवा अनेक 90-100 गाठलेले लोक आहेत, पण आज 40मध्येच मला असं वाटतं की अनेकांना आजार येतात. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या ह्याच्याशी रिलेटेड आहेत. याचं कारण आपली खाद्यसंस्कृती. पूर्वीच्या काळांमध्ये आपण जेव्हा जेवायला बसायचो तेव्हा वरण भात, तुपाची धार आणि मग सांडगे मिरची किंवा एखादी आपण मेथकूट म्हटलं वगैरे. मेथकूट. तर हे जेवणाचे जे तंत्र होते ना ते आता आपण पूर्णपणे विसरलो. ह्याचं कारण असं आहे की पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा आपण बाहेरगावी देशांमध्ये जायचो तेव्हा ती खाद्यसंस्कृती आपल्याला चाखायला आवडायची. आता असं झालंय ती सगळी खाद्यसंस्कृती आपल्याकडे आली आहे आणि आपली खाद्यसंस्कृती त्यांनी अडॉप्ट केली आहे. म्हणून ते आज हेल्दी राहिलेत आणि आपण कुठेतरी कमी पडतोय का ह्या गोष्टीसाठी, ह्याचं थोडंसं दुःख वाटतं. आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ह्या सगळ्यामध्ये पालक कमी पडत आहेत का मुलांना आहार देण्यामध्ये. कारण आता असं आहे की ऑनलाईनच्या माध्यमातनं मुलांना भूक लागली म्हटल्यावरती आपण त्यांनाच हातामध्ये मोबाईल देतो आणि त्यांना म्हणतो काय ऑर्डर करायचं ते तुम्ही ऑर्डर करा. आणि पूर्वी जर आपल्याला भूक लागलेली असायची तर आई काय म्हणायची, 2 मिनटं थांब, 5 मिनटं थांब, पटकन मी एखादा पराठा करून देते किंवा थालीपीठ टाकून देते किंवा तुला जे आवडतंय ते मी करून देते. आता ह्याच्यात जो डिफरन्स आहे तो खूप वाढला आहे आणि त्याच्यामध्ये आपण मुलांना दोष देऊन चालणार नाही. तर आपणच ही खाद्यसंस्कृती कशी बदलू शकतो याच्यावर अभ्यास करणं गरजेचं आहे. आता मोठ्या हॉटेल्स आणि पार्ट्यांमध्ये वगैरे पण आपण बघतो, तर तिथे देखील म्हणजे फिमेल शेफपेक्षा जेंट्स शेफला खूप मागणी असते. हे गणित ना खूप म्हणजे समजण्यासारखं नाही आहे तसं बघायला गेलं तर. आता थोडक्यामध्ये आमच्या वेळी किंवा आत्तासुद्धा आपण असं म्हणतो की आई जेव्हा एखादा पदार्थ बनवायची किंवा बनवते तर त्याच्यामध्ये तिचं इमोशन्स असतात. बरोबर. तिच्या आपल्या बाळाला खाऊ घालायचे, हो. घरामध्ये मंडळींना खाऊ घालायचे, ते इमोशन्स असतात. त्यामुळे त्या पदार्थ चविष्ट असतो. मग हॉटेलमध्ये तर तसा काही प्रकार नसतो. आपण ग्राहक असतो आणि तो शेफ आहे, Right. तरीसुद्धा त्याच्या त्या पदार्थांना एवढी चव कशी असते? मुळामध्ये काय होतं की मी जसं मगाशी म्हटलं की जसं आम्हाला विरोध होता तसं स्त्रियांना हॉटेल इंडस्ट्रीमध्ये एखाद्या हॉटेलमध्ये काम करण्यासाठी घरनं विरोध असतो. कारण टाईम मॅनेजमेंट खूप महत्त्वाची आहे. खूप उशीर झाला की मुलींना सांगितलं जातं नाही वेळेवरती घरी आलं पाहिजे. आज एखाद्या रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये एका महिलेनी स्वयंपाक करायला जाणं, तिकडे शेफ म्हणून काम करणं हा खूप मोठा टास्क असतो. ती त्याच्यात 100% यशस्वी होते, पण तिला तिचे लिमिटेशन्स असतात. काही जणी ते लिमिटेशन्स क्रॉस करतात आणि नावारूपाला येतात, पण काहींना आजही आपल्याकडे ते लिमिटेशन्स पाळावे लागतात. मग ह्याच्यात काय होतं की पुरुषांनी बाजी मारली. मग पुरुषांनी काय केलं की त्यांना म्हणतात तसं की वेळेचं बंधन नाही आहे किंवा त्यांना त्यांच्या त्या त्या गोष्टींमध्ये मेहनत करण्याच्या ह्याच्यामध्ये ते कमी पडत नाहीत. महिलाही पडत नाहीत, पण ते जरा जास्त पुढे असतात. मग या सगळ्यामध्ये पुरुषांनी काय केलं, आज मी एक पदार्थ बनवला,
कसा वाटला म्हणून स्वतः खाऊन बघितला. कारण जेव्हा रेस्टॉरंटमध्ये एखादा पदार्थ सर्व केला जातो तेव्हा हेड शेफकडनं पहिला तो चाखला जातो, त्यामुळे त्याचे प्रमाण हे अचूक असणं खूप गरजेचं आहे. पण अनेक छोट्या छोट्या रेस्टॉरंट्समध्ये किंवा डाब्यावरती जर तुम्ही म्हटलं ना, अंदाजाने टाकतो. अंदाजाने म्हणजे हाताची चव, आपण घरात जसं तर तुम्ही म्हणालात की आई म्हणा किंवा आजी म्हणा किंवा ह्या ज्या महिलांनी कधी प्रमाण नाही अनुभवलं, आज मलाही असं वाटतं की मी कधी प्रमाण नाही अनुभवत, तर माहिती असतं आपल्याला की अंदाजाने मला किती जणांसाठी बनवायचं आहे आणि ते बनवताना किती प्रमाणात कोणता मसाला योग्य पद्धतीने टाकला गेला पाहिजे. कारण मसाल्याचा कोणत्या पदार्थाला कोणती चव येणार आहे हे जर आपल्या डोक्यात बसलं ना, तर मला वाटतं तो पदार्थ रुचकर होतो. ह्याचं ट्रेनिंग मला असं वाटतं अनेक शेफ्स घेतात. त्या शेफ्सनी ज्या पद्धतीने मोठमोठे ट्रेनिंग्स घेतलेले आहेत, आज इंटरनॅशनल लेवलला जाऊन त्यांनी अभ्यास केलेला आहे, त्यामुळे महाराष्ट्रीयन पद्धतीचं फूड असो किंवा इंटरनॅशनल लेवलचं फूड असो, त्या पदार्थांना न्याय देणं हे अभ्यास करून आणि तो वारंवार पदार्थ करून मग त्याचे स्टँडर्डाईज करणं त्या पदार्थाला, की आता हा पदार्थ खूप योग्य आहे, ह्याच मेजरमेंटनी किंवा ह्याच पद्धतीने मी केला तर तो प्रत्येकाला आवडेल, असं जेव्हा ठरलं जातं तेव्हा मला असं वाटतं की हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये जसं तुम्ही विचारलं की पुरुषांची डिमांड वाढली आहे, तर पुरुषांची डिमांड वाढली असं नाही आहे, तर पुरुष शेफ्स नक्कीच आता जास्त आहेत. आणि म्हटल्याप्रमाणे की ते आहे तो म्हणजे ते करतात, आम्ही थोडंफार करतो काम की स्वयंपाकघरात, आम्हाला आवड आहे असं होतं. अरे म्हणूनच मी विचारलं. पण ज्यावेळी ना जसं आपण मी म्हणाले की हॉटेलमध्ये गेलो की तो पदार्थ खूप छान, म्हणजे पालक पनीर हॉटेलमधलं केलेलं खूप छान लागतं, अगदी अफलातून असतं. आणि आपण एखाद्या शेफशी गप्पा मारतो, विचारतो कसं बनवलं, काय बनवलं, त्याने सांगितलं. तीच रेसिपी जेव्हा आम्ही घरी येऊन बनवतो ना, तर तशी नाही जमत ती, असं आहे. मग घरातलं त्यांना हॉटेलमधलं छान होतं. तर हा काय गौड बंगाली, हा म्हणजे जसं तुम्ही आता सांगितलं की ती ॲक्युरेसी जी आहे ती खूप पुरुष सेफचं तो एक सिक्रेट आहे की ॲक्युरेसी आहे, प्रमाण आहे, इथे आमचा अंदाज आहे, म्हणजे हा फरक आहे. नाही, काय होतं तुम्हाला ती पण गंमत सांगतो की ॲक्युरेसी म्हणण्यापेक्षा एखादा तोच रेस्टॉरंटमधला पदार्थ, आज यूट्यूब चॅनल सगळीकडे आहेत, म्हणजे एक पदार्थ तुम्हाला लाखो पद्धतीने मिळतात, म्हणजे तीच रेसिपी पण लाखो पद्धतीने मिळतात, तुम्हाला त्याच्यात थोडाफार इकडे तिकडे फरक जाणवतो. पण आपण तोच पदार्थ रेस्टॉरंटमधला आपण खाल्ल्यावरती जेव्हा शेफला विचारतो, आणि अनेकदा मला गॅरंटी आहे की ते शेफ तुम्हाला सांगतात पण, सिक्रेट असं काही नसतं. आता सिक्रेट हा राहिला नाहीये पद्धत, पण आनंदाने, आणि त्यांनाही आनंद होतो की अरे वा, आपला पदार्थ आवडलाय आणि कोणीतरी आपल्याला विचारत करणं हे फार म्हणजे खरंय. हो खरंय. पण तेच जेव्हा आपण घरी करतो ना, तेव्हा पहिल्याच वेळेला जे रिॲक्शन येतं ना की नाही, त्यांच्यासारखं नाही झालं, आणि मग कुठेतरी असं होतं की बायको, आई किंवा जी काही बनवणारी असते, मग तिला असं वाटतं ठीक आहे ना, मग जाऊ दे, मला नाही जमत आहे ना, तुम्ही रेस्टॉरंटमधनंच मागवा. ह्याच्यामुळे कुठेतरी आपण कमी पडतो. तेच आपण जर टास्क घेतला, ठीक आहे, आज तुम्ही म्हणताय ना मला त्यांच्यासारखं नाही आता मी बनवूनच दाखवते, असे तुम्ही 4-5 वेळा प्रयोग घरी करा, 100% तुमचा तोच पदार्थ त्याच पद्धतीने होईल, ह्याची मला गॅरंटी आहे. फक्त आपण कमी पडतो ते ह्या गोष्टीमुळे की पहिली जी रिॲक्शन असते ती निगेटिव्ह असते. सो निगेटिव्ह रिॲक्शनला पॉझिटिव्हली जर आपण घेतलं तर आपण दाखवून देऊ शकतो की तीच रेस्टॉरंटमधली 250 रुपयाची भाजी आज मी तुम्हाला त्यापेक्षा बेस्ट चवीची 100 रुपयात खाऊ घातली आहे. तो आनंद आपण मिळवणं ही आपली पॉझिटिव्हिटी आहे. स्वतः बनवलेलं त्यामुळे तो आनंद वेगळा आहे, वेगळा. आणि घरगुती म्हटल्यावरती आता आपण बघा ना, म्हणजे पाणीपुरी खातो, पाणीपुरी आवडते विशेष म्हणजे आवडीचा पदार्थ असतो महिलांचा. पण ती भैयाकडची पाणीपुरी ती खूप टेस्टी लागते, पण त्याच आपण घरी बनवलं तर कधीतरी खूप छान होते, प्रत्येक वेळी चव बदललेली असते. तर हे पण आम्हाला कळत नाही बऱ्याच वेळा की अरे हे काय प्रकार आहे, मी मागच्या वेळी एवढंच प्रमाण टाकलं. ते सिक्रेट, पण त्याची मात्र तशीच आणि आपण म्हणतो ना पाणीपुरी खायची तर ते ओ भैया के हात काही खाना आहे, ठरलेले असतात, म्हणजे ते स्टॉल पण आपले ठरलेले असतात. पण ते ॲक्युरेसी एक्झॅक्टली. आता परत तेच आहे की ॲक्युरेसी आपल्यात नाही असं आहे का, तर अजिबात नाही, आपल्यामध्ये पण ती ॲक्युरेसी असते. फक्त फरक हाच आहे की आपली ती मेंटॅलिटी झालेली असते की तिकडे गेल्यावरची जी चव आहे ती इथे नाही मिळत आहे. सो हळूहळू ती डेव्हलप केल्यानंतर किंवा आपण वारंवार घरी
केलं ना तर मग ती तर ॲक्युरेसी consistency. येऊ शकते. येस. आणि मग असं होतं की माझ्या मुलांनी अनेकदा 10 वेळा खाल्ली घरची, मग 11दा तो काय म्हणतो माहिती आहे, 11व्या वेळा की आज ना तशीच झाली आहे म्हटल्यावरती तो आनंद खूप महत्त्वाचा असतो. पण 9व्या वेळा जर मी म्हटलं की नाही 9 वेळा खाऊन ह्यांनी आता काही मान्य केलेलं नाही आहे, त्यामुळे मी आता सोडूनच देते प्रयत्न, ते प्रयत्न सोडणं म्हणजे आपली हार आहे. आणि 11व्या वेळा जेव्हा आपला मुलगा आपल्याला म्हणतो त्यांच्यासारखीच बनवली आता ह्याच्या पुढे घरीच खायची, ते आपली पॉझिटिव्हिटी आहे. सो कुठेही मला असं वाटतं की स्वयंपाक करताना इतके वर्ष जी काही पिढी चाललेली आहे ती आईच्या हातची चव मला असं वाटतं जास्त महत्त्वाची आहे. कारण आम्ही शेफ जेव्हा रेस्टॉरंटमध्ये करतो किंवा यूट्यूबवर दाखवतो त्यापेक्षाही आईनी आपल्या मुलांसाठी, नवऱ्यासाठी जे प्रेमाचा एक टच त्या पदार्थावर दिलेला असतो ना, तो कोणी देऊच शकत नाही. त्यामुळे ती चव ही ती चवच असते. तुम्ही बऱ्याच म्हणजे फूड शोजमध्ये सेलिब्रिटी शेफ म्हणून जाता तुम्ही असं वाटतं. त्यावेळी प्रत्येकाचा क्रायटेरिया वेगवेगळा असतो. पण तुम्हाला जसं चॅलेंज वाटतं, की आता बाबा म्हणजे हा पण पदार्थ खूप छान लागतोय, हा पण छान आहे. म्हणजे हे एक नेहमी आम्हाला कुतूहल असतं, की अनेक 5-7 जण उभे असतात समोर आणि प्रत्येकाने खूप मेहनत करून एखादा पदार्थ बनवलेला असतो. पण तो सगळेच पदार्थ बहुतेक टेस्टीच असतात कारण सगळे त्याच्यामध्ये एक्सपर्ट्स असतात. अशा वेळी सेलिब्रिटी शेफ म्हणून काय प्रेशर असतं? 1,500च्या वरती आजपर्यंत पाककला म्हणून मी स्पर्धांमध्ये विचारलं तू. मी म्हणजे टेस्टिंग केलेले आहेत, परीक्षण केलेलं आहे. पहिले पहिले सुरुवातीला म्हणजे अगदी सुरुवातीचा मला आजही आठवतो ते मिनल मोहाडीकर ताईंनी मला पाककला स्पर्धेचं परीक्षण करायला म्हणून बोलवलं, तेही गोवन फेस्टिवलमध्ये. आणि मी त्यावेळेला स्क्रीनवरती काम करत होतो, म्हणजे जस्ट जॉईन झालो होतो. आणि त्यावेळेला असं झालं की अरे वा, गोवन फेस्टिवल, आणि तोही पहिल्यांदा मान एवढा मोठा मिळाला. तिकडे गेलो आणि तिकडे गेल्यावरती स्टेजवरती आशालता वाबगावकर होत्या. म्हटल्यावरती मला जो काही आनंद होता की इतक्या लहान वयात पहिल्याच माझ्या परीक्षणामध्ये मला त्यांच्याबरोबर परीक्षण करायचं आहे. आणि त्यांनी सांगितलं की मी तुला बघते टी व्हीवरती, छान पदार्थ बनवतोस तू बाळा, त्यामुळे आता आज काय माहिती आहे का, मी बरेच वर्ष पदार्थ बनवते, नेहमी इथे येते, आज एक काम कर, मला तुझ्यावरती खात्री आहे तू छान परीक्षण करशील, त्यामुळे आज तू एकट्याने परीक्षण कर, ते केल्यानंतर तू मला सांग त्याच्यामध्ये तुला काय वाटतं आणि मग मी जाऊन परीक्षण करीन. त्याचाही मला खूप आनंद वाटला की अरे वा, एवढ्या मोठ्या व्यक्तींनी आपल्यावरती हा विश्वास दाखवला आहे. आणि जेव्हा परीक्षणाला गेलो तेव्हा 99% तिकडे नॉनव्हेज पदार्थ होते. आणि नॉनव्हेज आणि माझा दूरचा प्रश्न नव्हता खाण्याचा. मुळात मी CKP, पण जन्म पुण्याचा असल्यामुळे राजाहून सज्जींकडे जे खाण्याचे संस्कार मिळाले आहेत त्याच्यामध्ये वरण भात आणि मेतकूट म्हटल्याप्रमाणे आवडीचा. पण नॉनव्हेज खाऊ कसं? पण एक चांगलं होतं की आई जे नॉनव्हेज रोज घरी बनवायची, त्यामुळे मला जेवण बनवण्यामध्ये नॉनव्हेज करायला खूप आवडतं, खात नसलो तरी. स्वामींना प्रार्थना केली की आयुष्यात एवढे टास्क दिलेत, आता हे टास्क की ह्या पुढे जेव्हा जेव्हा परीक्षणाला जाईन तेव्हा व्हेज नॉनव्हेज हा क्रायटेरिया माझ्याकडे नसला पाहिजे. माझं प्रोफेशन आहे म्हटल्यावरती मला हे टेस्ट करणं गरजेचं आहे. कारण तो मान असतो की तिने बनवलेला पदार्थ मी चाखला नाही आणि म्हटलं की नाही नाही वास खूप छान आहे, नाही, तो चाखला गेलाच पाहिजे. तेव्हापासनं माझी नॉनव्हेजची सुरुवात झाली. आजही मला कोणी जेवणात नॉनव्हेज दिलं तर मी जेवत नाही, पण कोणी परीक्षणासाठी जर मला बोलवलं आणि तिकडे नॉनव्हेज पदार्थ असतील तर मी नॉनव्हेज खातो टेस्टिंगसाठी. पण अदरवाईज नॉनव्हेज आणि मी हा एक 36चा आकडा आहे. पण रात्री झोपेतनं मला कोणी उठवलं आणि म्हटलं की तुला व्हेज आणि नॉनव्हेज ह्याच्यापैकी एक कोणता तरी पदार्थ करायचा आहे, तर मी म्हणेन नॉनव्हेज पदार्थ. त्यामुळे माझी ती आवड आहे, कारण ते आईकडनं मिळालेले संस्कार आहेत. अच्छा. पण मग हे करताना तुम्हाला जसं मी विचारलं, की काय टास्क असतो? इतक्या लोकांच्या इतक्या टेस्ट कशा करायच्या? आणि ह्याच्यामध्ये ॲक्युरेट हीच एक नंबरची टेस्ट हे कसं हां, आता ह्याच्यात एक टास्क असा असतो की प्रत्येक महिलेनी बनवलेला पदार्थ प्रेमाने हा नक्कीच छान असतो. पण जेव्हा मी तिच्या इथे जातो ते परीक्षण करण्याला, तेव्हा त्या पदार्थाचं नाव विचारतो. एकदा पदार्थाचं नाव कळलं की आपल्या डोक्यामध्ये त्याची चव निर्माण होते. मग ते वेगवेगळ्या प्रांतातले असू दे, त्याचा अभ्यास मात्र आपल्याला करावा लागतो आणि तो असणं गरजेचं आहे. त्यामुळे ती चव एकदा एक घास खाल्ला की ती जिभेवरती रेंगाळणं हे महत्त्वाचं आहे. आता त्याच वेळेला एखादीने बनवलेल्या पदार्थामध्ये कधी मीठ कमी आहे किंवा जास्त आहे किंवा मसाला जास्त आहे. आता एक साधं उदाहरण, ठेचा. मिरचीचा ठेचा म्हटल्यावरती तो तिखटच पाहिजे,
पण एखाद्या स्पर्धेमध्ये जेव्हा एखादी महिला येते आणि ती ठेचा ठेवते आणि जेव्हा मी ठेचा खातो तेव्हा तिला एवढंच विचारतो, ठेचा नाही वाटला मला, थोडासा तिखटपणा कमी आहे का? हो, कारण आज स्पर्धेला तुम्ही परीक्षण म्हणून करायला आलात, म्हणजे तुमच्या पोटाला त्रास नको म्हणून मी थोडी मिरची कमी घातली. तर त्याला न्याय नाही देऊ शकत आपण. ठेचा म्हटल्यावरती झणझणीतच पाहिजे. त्यामुळे मला असं प्रामुख्याने आजच्या माध्यमातून हेही सगळ्यांना सांगावंसं वाटतं, की जेव्हा तुम्ही स्पर्धेला येता आणि जेव्हा तुम्ही एखादा पदार्थ निवडता, तेव्हा दुनियाचा विचार करू नका. ती पदार्थाचा मूळ विचार काय आहे, त्याची चव काय आहे, ही तुमच्या पद्धतीने करा. तुम्ही आमचा विचार केलात, आमच्या पोटाला बाधेल नाही, असं नाही होऊ शकत. त्यामुळे त्या पदार्थाला तो न्याय हा मिळालाच पाहिजे. आणि मग असं होतं की मला प्रत्येकीला तिन्ही बनवलेल्या पदार्थाचं कौतुक करायला आवडतं, ज्या पद्धतीने मी त्यांचं करतो. पण जिकडे चूक आहे तिकडे मी त्यांना ती दाखवतो, कारण नेक्स्ट टाईम ती चूक सुधारून त्या विनर होऊ शकतात ह्याची मला खात्री आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेला तो पदार्थ डोक्यामध्ये ठेवून त्याची चव ही लाजवाब असलीच पाहिजे, हे माझं मत असतं. तुम्ही शेफ आहात, उत्तम स्वयंपाक तुम्ही बनवता, उत्तम पदार्थ बनवता, तुम्ही क्लासेस देखील घेता. आत्ताच्या ह्याच्यामध्ये सगळेजण धावपळ असते, म्हणजे सगळेजण जॉब करणारे असतात. तर अशा वेळी ना इन्स्टंट मसाले हे बाजारामध्ये मिळतात, ते आवर्जून वापरले जातात. मूळ घरात मसाले तयार केलेल्या मसाल्यांमध्ये तो पदार्थ आणि या इन्स्टंट मसाल्यांमधून हे मसाले टाकून बनवलेला पदार्थ, यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो चवीमध्ये. मला असं वाटतं की घरगुती मसाले जर आपण वापरून आता केले तर हे काय बनवलंय म्हणून विचारणारी लोक आहेत, कारण त्यांना घरगुती मसालेच विसरलेत ते. आणि इन्स्टंट मसाल्याची इतकी त्यांना चव लागली आहे, ज्याच्यात डेफिनेटली असं असतं की हेल्थसाठी ते पण. टिकण्यासाठी ज्या गोष्टी प्रिझर्वेटिव्ह वापरल्या जातात त्या खरं बघायला गेलं तर एका पॉईंटला सारख्या खाल्ल्यावर त्या हानिकारक होऊ शकतात. पण तोच मसाला जर आपण घरी वापरला, घरी केला, खरं पूर्वीच्या काळात होतं ना की आपण मे महिन्यामध्ये उन्हामध्ये ते सगळ्या गोष्टी वाळवून आणि मग साठवणीचे मसाले केले जायचे, जे आजही आपल्याकडे केले जातात. छोटी छोटी दुकानं आहेत मसाल्याची, आज त्याही मसाल्यांच्या दुकानांमध्ये पारंपरिक मसाले मिळतात. आपण त्यांच्याकडनं विकत नाही घेत. तर आपण काय करतो, पॅकेज फूडला जास्त डिमांड आहे. पण माझं म्हणणं आहे की तुम्ही त्या दुकानांमधनं बघा, कारण ते महिन्याला मसाले बनवतात म्हटल्यावरती त्यांच्यात प्रिझर्वेटिव्ज नसतात, तर त्याची चव खूप छान असते. तुम्ही जे म्हणतायत की म्हणजे प्रिझर्वेटिव्ह नसलेले मसाले जरूर वापरा. पण ते कसे, म्हणजे आपण त्याच्यावरती एक्सपायरी डेट दिलेली असते. परफेक्टली. आता कसं आहे हे बघा, कोणत्याही दुकानामध्ये जाताना घरगुती मसाले विचारा, तुम्हाला त्या पॅकेजिंगवरती सगळे इन्ग्रेडियंट्स हल्ली लिहिणं बंधनकारक आहे. त्याच्यामुळे आपण काय करतो, फक्त मसाले घेतो आणि आणतो. आपण ते पूर्ण वाचतो का? तर नाही वाचत. आणि मग असं होतं की आपण बोंबाबोंब करतो की नाही हे खाल्ल्याने आम्हाला हे होतं. कंपनीचं काम काय आहे की ते पदार्थ विकून, नक्कीच मी पुन्हा सांगतो की ते हानिकारक एका लेवलला तुम्ही वापरले ते हानिकारक नाही. पण तुम्ही रोजच मी पिझ्झा आणि बर्गर खाल्ला तर चालेल का? मला कधीतरी आवड म्हणून मी पिझ्झा आणि बर्गर खाणं, मला पिझ्झा प्रचंड त्या आवडतो. मसाल्यांचा तुम्ही रोजच्या जेवणात वापर करणं शक्यतो टाळा. कधीतरी 100% एखादी काहीतरी वेगळी टेस्ट. एक्झॅक्टली घरातलेच मसाले एक्झॅक्टली. तुम्ही. आता असं झालंय की मी ऑफिसला जाते म्हणून मी ते मसाले रेडीमेड आणते, असं नाही होऊ शकत. रविवारचा एक दिवस मिळतो, जसं आपण म्हणतो की रविवारचा एक दिवस मिळाला की मी पूर्ण दिवस आराम करणार किंवा फक्त फिरणार. पण तेच मी असं म्हटलं की रविवारचा एक दिवस माझ्याकडे आहे, मी रविवारच्या एका दिवसामध्ये आठवड्याभरचा तळलेला मसाला किंवा मला लागलेला मसाला, हिरवं वाटण किंवा पांढरं वाटण, हे मी डीप फ्रीजमध्ये ठेवून जर प्रिझर्व केलं तर मी ते आठवडाभर वापरीन. तर ते आपल्यासाठी योग्य आहे की नाही? तर आपण हे सगळं विसरत चाललो आहे आणि आपल्याला असं वाटतं की पटकन पॅकेज फूड मिळालं की डेफिनेटली बरं आहे, असं नाही आहे. आता कसं होतं आहे की दाल खिचडीचे पण तुम्हाला इन्स्टंट आलेत, खूप म्हणजे आलेत. पोहे इन्स्टंट. फक्त गरम पाणी टाका आणि अगदी उपमा तयार. हां, म्हणजे मॅगीला आता मला असं वाटतं की ती पण असते कप मध्ये मॅगी, गरम पाणी टाका मॅगी की झालं. हे खावं, माझा ह्याला विरोध अजिबात नाही. पण जे पारंपरिक पदार्थ आहेत, जे आपल्यासाठी योग्य आहेत, त्याचा विचार आपणच करणं गरजेचं आहे. त्यामुळे कोणताही शेफ जो आहे तो तुम्हाला हेच सांगेल. आम्हाला जर कोणी विचारलं ना की तुम्हाला जेवायला काय आवडतं, तर प्रत्येक शेफच्या तोंडून हेच येईल, डाळ भात किंवा रोटी द्या आणि आम्हाला त्याच्या बाजूला डाळ द्या,
आम्हाला आवडतं. कारण ते जेव्हा जेवण आपण बनवतो एखाद्यासाठी किंवा बल्कमध्ये, तेव्हा ते वास जे बसतात ना, तेव्हा असं वाटतं की नाही त्याच्यात पोट भरलं. मी आता तुम्हाला विचारणार होते की आपण घरामध्ये जेव्हा स्वयंपाक करतो, जेवण बनवतो कुटुंबासाठी वगैरे असं, तर बिचारी जी बनवणारी जी गृहिणी असते ना, तिचं अर्धं पोट तिथेच भरलेलं भरलेलं असतं. असतं. आणि नंतर ती ताटावर जेव्हा जेवायला बसते त्यावेळी ती अर्धी एक पोळी खाते की नको आता माझं पोट भरलंय म्हणून नको मला नाही जाते, म्हणजे असं बऱ्याच वेळा होतं. तर 3 त्याचं गोष्टी आहेत कारण ताई हेच आहे त्याच्यावर. म्हणजे. हो, म्हणजे मला असं वाटतं तुम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड आहात. म्हणून मी विचारलं हां, तुम्हाला. ह्याचं कारण आहे की पूर्वीपासनं महिला जेव्हा जेवण बनवतात स्वयंपाकघरात, त्या आपल्यांचं तिचं मन भरतं त्याच्यामध्ये. एक महत्त्वाचं असतं, तिला माहिती असतं, माझ्या व्यक्तीसाठी मी जेवण बनवतेय. म्हणून ते प्रेम असतं. जेव्हा ती जेवण वाढते, तेव्हा तुम्ही मार्क करा, तुम्ही पण. पहिलं चव तुमची चव नजर ही त्यांच्या नजरेकडे जाते, कसं आहे की पहिला रिॲक्शन, घास कसा वाटला त्यांना, रिॲक्शन. ती रिॲक्शन. आणि मग आनंदाने जेव्हा सगळेजण जेवतात, तेव्हा तुमचं अर्धं पोट भरलेलं असतं. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही जेवायला बसता, तेव्हा असं वाटतं, की मी प्रेमाने बनवलेलं जेवण प्रत्येकाला वाढल्यामुळे, त्यांचं पोट भरल्यामुळे ढेकर तुम्हाला येतो आणि मग तुम्हाला वाटतं आता एवढंच बास झालं. तर हे गणित आजतागायत तसंच आहे, जे पूर्वीपासून आलेलं आहे. पण महिलांनी आपल्या प्रकृतीकडे अजिबात दुर्लक्ष करू नये असं मला वाटतं. योग्य पद्धतीने तो आहार तितक्या प्रमाणात हा घेतलाच पाहिजे, कारण मग ते दुर्लक्ष केलं की पुढे होणारे त्रास हे जास्त असतात. एक मला ना एक प्रश्न विचारायचा आहे की जो सगळ्यांनाच पडतो, म्हणजे की आम्ही घरी जेव्हा जेवण बनवायला घेतो, स्वयंपाक करायला घेतो ना, तर कमीत कमी म्हणजे वरण भात किंवा आमटी भात जे काही असेल, पोळी भाजी जे काही बनवायचं असेल, त्याला पाऊण तास तरी अगदीच पटापट पटापट अगदी करायचं म्हटलं तर पाऊण तास लागेल. हॉटेलमध्ये गेल्यावरती ना अर्ध्या तासापेक्षा कमी वेळामध्ये पटापट पदार्थ येतात. बनवून ठेवलेले असतं का काही आधी? ह्या बाबतीत मी म्हणेन तुम्हाला सगळ्यांना साष्टांग दंडवत आहे. कारण फोडणीसाठी लागणाऱ्या किंवा भाज्या कापण्यापासनच्या प्रोसेसपर्यंत हे सगळं ती एकटी गृहिणी घरात करत असते. आणि रेस्टॉरंटमध्ये जेव्हा मी शेफ म्हणून काम करतो, तेव्हा माझ्या हाताखाली 100 लोक असतात. म्हणजे हे गणित आहे. मला फक्त काय करायचं असतं, की जेव्हा एखादा शेफ, हेड शेफ जेव्हा तो पदार्थ तयार करायला त्या स्वयंपाक खोलीत येतो, तेव्हा मांडणी तयार झालेली असते, त्याचे बेसिक मसाले तयार झालेले असतात, त्याच्या भाज्या चॉपिंग कटिंग करून ठेवलेले असतात. त्यामुळे त्याच्या हाताखाली जे शेफ्स असतात ते सगळे त्याची तयारी करून ठेवत असतात आणि हेड शेफ फक्त फोडणीला घालायचं काम करतो. त्यामुळे आपण कधी हे कंपॅरिझन करू शकत नाही की आपण घरी काय करतो, की कमीत कमी वेळामध्ये. म्हणजे सुरुवातीला गंमत कशी होती माहिती आहे ना, की आता आज आपल्याला जेवणामध्ये काय हवं आहे, की वरण भात आणि बटाट्याची भाजी. तर वरण भाताच्या कुकरला वरतीच बटाटे शिजवत ठेवायचे. ह्याला म्हणतात टाईम मॅनेजमेंट, जे पूर्वीपासून येत गेलं. तेच मॅनेजमेंट मला वाटतं शिकून हॉटेल मॅनेजमेंटमध्ये आलं, की वेगवेगळ्या पदार्थांचे बनवण्याचे पदार्थ जे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जर पूर्वतयारी करून ठेवली तर पदार्थ कितीही असो त्याला वेळ लागत नाही. पण तुम्ही म्हणण्याप्रमाणे घरातल्या गृहिणीला एकटीला ते सगळं करायचं असतं. तिच्या हाताखाली जर मदतीने सगळे आले तर मला असं वाटतं ते सोपं होतं. आणि पूर्वीच्या काळांमध्ये सणवाराला 100 लोक जरी घरी जेवायला आले तरी काही वाटायचं नाही. ह्याचं कारण असं होतं की सगळं कुटुंब एकत्र असायचं आणि सगळ्या महिला एका बाईला त्या घरामध्ये कधीच एकटेपणा वाटायचा नाही. ती काय म्हणायची, मी एकटी जेवण केलेलंच नाही आहे, ह्या सगळ्यांनी मिळून हे जेवण केलं आहे. आणि आता असं होतं, नाही नाही मी पण कशाला करू आणि तिने कशाला करू, त्यापेक्षा बाहेरनं ऑर्डरच देऊया. त्यामुळे ही जी गंमत आहे ना जेवण स्वयंपाक बनवण्याची किंवा आपल्या आपल्या त्या गप्पा मारण्याची, ती पण आता कुठेतरी मिसिंग झाली असं मला वाटतं. आता ज्या भाज्या येतात त्याच्यामध्ये पण अनेक प्रकार असतात. ऑर्गॅनिक भाज्या आणि एक नॉर्मल भाज्या, याच्यामध्ये ना फारसा संभ्रम होतो. ऑर्गॅनिक भाज्या या बऱ्यापैकी महाग असतात, नॉर्मल भाज्या या आपल्या आहे त्याच किमतीला मिळतात. पण खरंच तुम्ही ज्यावेळी शेफ झालात त्यावेळेस हा काही ऑर्गॅनिकचा फंडा वगैरे काही नव्हता. हा गेल्या काही वर्षांपासून म्हणजे फिटनेस कॉन्शियस झाल्यामुळे आलेला आहे. काय असतो म्हणजे ऑर्गॅनिक, म्हणजे त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्हच नाही आहेत अशा त्या भाज्या किंवा ती धान्य असतात. आणि हे नॉर्मल म्हणजे आपल्याला सांगितलं जातं थोडक्यामध्ये की ही भाजी ऑर्गॅनिक, हे हेल्थसाठी चांगली आहे आणि ह्याच्यामध्ये ही प्रिझर्वेटिव्ह टाकून बनवलेली आहे, तुम्ही काय खायचं ते बघा. असं काही असतं का गणित? पूर्वीच्या काळातल्या आपल्या शेतकरी बंधूंनी जे आपल्यासाठी पिकवलं
ते आपण ज्या पद्धतीने ऋतूप्रमाणे खात आलो, आज मी म्हणतो तसं की 90-100 गाठणाऱ्या आपल्या आजी आहेत ना, म्हटल्यावरती आपल्याकडे पिकणाऱ्या आपल्या शेतकरी दादांनी जे आपल्याला दिलेलं आहे ते आपण खाऊन समृद्ध आहोत की नाही आहोत. पण आज आपण वेगळ्या गोष्टींकडे वळलोय, त्यामुळे शेतकरी पण आज त्याच्या डोळ्यातनं अश्रू वाहतोय आणि ते अश्रू वाहिल्यानंतर आपण त्यांच्यावरती जो अन्याय करतोय, कारण खरं बघायला गेलं तर ते आपल्याला पौष्टिक खाऊ घालतायत, पण आपण वेगळ्याच प्रलोभांना बळी गेलोय आणि आपण ते स्वीकारल्यामुळे आज त्यांचे अश्रू आपल्याला पण गाळायला लागतात. कारण हेल्थ वाईज जर बघायला गेलं तर मी म्हणतोय तसं की 40 आणि 50 मध्येच आपल्याला हेल्थ इश्यू होत आहेत. मग मला एक सांगा की पूर्वीच्या काळामध्ये असं काही होतं का ऑर्गॅनिक वगैरे? तेच धान्य आणि त्याच भाज्या खाऊन आपण इतके वर्ष जगलो ना. पण आज ह्या सगळ्याला माझा विरोध पुन्हा सांगतोय की नाही, तुम्ही तुमच्या पद्धतीने ऑर्डर करा. माझा एक मात्र विरोध 100% आहे. ज्या कातकरी आजी किंवा जे पुरुष जे भाज्या घेऊन आपल्याकडे विकायला येतात, आज आपण त्यांच्याकडे बार्गेनिंग करतो. खरं बघायला गेलं तर थेट त्या शेतामधनं घेऊन आपल्याकडे येतात म्हटल्यावरती किती ताजी आणि सकस भाजी आपल्याला ते देतात, पण बार्गेनिंग करतो. तेच तुम्ही ॲपमध्ये डाउनलोड केल्यावरती मॉलमधनं जेव्हा भाजी मागवता तेव्हा तुम्ही करता का हो बार्गेनिंग? किंवा ती भाजी कधीची आहे किंवा त्याच्यावरती ती टिकण्यासाठी काय फवारणी केली आहे हे कधी तुम्ही चेक केलं आहे का? डेफिनेटली त्याच्यावरती ते टिकण्यासाठी जे काही फवारणी करतात त्यामुळे ते फ्रेश दिसतात. पण आपण हे जे कंपॅरिझन केलं आहे ते मला असं वाटतं की ते चुकीचं आहे. ह्या शेतकरी आजी आजोबांना किंवा ह्या कातकरी आजी आजोबांना, ह्या महिलांना जर आपण प्लॅटफॉर्म दिला तर मला असं वाटतं की आपणही खुश राहू. आणि त्यांच्याकडनं आलेली भाजी ही सकसच असते, त्यामुळे बाहेरगावी आपल्याच भाज्या बाहेरगावी गेल्या, तिकडे त्या वेगळ्या पद्धतीने पिकवल्या गेल्या आणि त्या योग्य पद्धतीने पॅकेजिंग करून इंडियामध्ये मागवल्या गेल्या आणि मग त्याचा हाईप झाला. म्हणजे अगदी साधं उदाहरण, एखादा पदार्थ अगदी आपल्याकडचा साधा सिंपल मिसळ. मिसळ ही आपली आहे, पण मिसळ जेव्हा बाहेरगावी प्रमोट केली गेली तेव्हा मिसळीला आपल्याकडे दर्जा मिळाला. हे कोणतं न्याय? म्हणजे आपलेच पदार्थ बाहेरगावी एक्सेप्ट केले जातात तेव्हा आपले भारतीय लोक त्याला एक्सेप्ट करतात. हे आपलं दुर्दैव आहे. आता हे आपण जे बोलतोय मिसळ म्हणजे आपला मराठी पदार्थ आहे हा. याच्या अनुषंगानेच एक प्रश्न आहे माझा, की जसं आपण जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला इंडियन फूड म्हटलं की पंजाबी फूड येतात आणि साऊथ इंडियन फूड कुठेही मिळतात. कुठल्याही देशांमध्ये जा तुम्ही, ते तिथे सहज मिळतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये आपली इतकी छान खाद्यसंस्कृती आहे, तिथपर्यंत पोचायला अजून आपण पोचलो नाही आहेत. काय आहे त्याची कारणं? तुमच्यासारखे शेफ जेव्हा आपल्याकडे आहेत. आपण कमी पडतो. आणि आपण कमी पडतो ह्याचं कारण असं आहे की तुम्ही साऊथमध्ये गेलात तर साऊथमध्ये ब्रेकफास्टला ते त्यांचेच पदार्थ खाणार, ही त्यांच्यामधली असलेली पॉझिटिव्हिटी आहे. आपल्याकडे आपली खाद्यसंस्कृती खरं तर इतकी आहे, थालीपीठामध्ये जे पीठ वापरलं जातं त्याच्यात किती पौष्टिक मूल्य आहेत ही अजून कोणाला माहितीच नाही आहेत, किंवा माहिती असूनही आपण ती खायला कुठेतरी कमी पडतो, प्रेझेंटेशनमध्ये कमी पडतो. आज इडली आणि डोसामध्ये आपण जास्त रमलो आहे. पण जे आपल्याकडे पौष्टिक धान्य आहेत, ज्या धान्यांचा अनेक उल्लेख केला गेलेला आहे, त्या उल्लेखामधनं पण आपल्याला असं वाटत नाही की आपण हे खावं. साधं आहे बटाटा वडा, अगदी सोप्पा पदार्थ. बटाटा वडा खाऊ नका म्हणून सांगितलं जातं. का खाऊ नका? बटाटा वडा हा इतका छान आहे की बटाट्याच्या भाजीला जेव्हा कवर लावलं गेलं आणि तो तळून दिला गेला तेव्हा अनेक लोकांचा तो आहार बनला. आज माझ्याही बाबतीमध्ये 1 वडा आणि 7 पाव, माझ्या वाईट परिस्थितीमध्ये मला त्याच वड्यांनी आधार दिला. दिवसभराचं माझं जेवण असायचं की 1 वडा आणि 7 पाव म्हटल्यावरती तो वडा किती महत्त्वाचा आहे, कारण आपल्याकडे त्याच दृष्टिकोनातनं तो बनवला गेला, आज त्या किमतीला बनवला गेला. पण आपण काय करतो, जे बाहेरनं आलं आहे ते जास्त स्वीकारतोय आणि आपल्याकडे जे मूळ आहे ते आपण नाकारतोय. म्हटल्यावरती आपली मराठी खाद्य संस्कृती ही का कमी पडत चालली आहे? कारण जेव्हा मी स्क्रीनवरती शेफ म्हणून नावारूपाला येतो, जेव्हा मला महाराष्ट्रभर एक दर्जा मिळतो, लोक मला टी व्हीवर बघतात, तेव्हा माझं काय कर्तव्य आहे
की आपल्याच मराठी खाद्यसंस्कृतीमध्ये जे पदार्थ आहेत त्याला थोडासा ट्विस्ट देऊन आत्ताच्या पिढीला ते कसं आवडतंय त्याच्यात ट्विस्ट देऊन मी ते पदार्थ प्रमोट करणं हे माझं कर्तव्य आहे. पण हे जर प्रत्येकाने ठरवलं आमच्यासारख्यांनी तर मला असं वाटतं ही खाद्यसंस्कृती नक्कीच पुढे जाईल. ती आपण पुढे नेली पाहिजे. अगदी छान. मला ना एक विचारायचं आहे ह्याच्यावरनं, की मी तुमचा ना एक व्हिडिओ बघितला होता. त्याच्यामध्ये तुम्ही एक पदार्थ एकदम अफलातून बनवला होता आणि मला फार त्याच्यात क्युरिओसिटी आहे. चवळी हा काही सगळ्यांना आवडणारा असा काही तो पदार्थ नाही आहे. ते धान्य इतकं आवडीचं काही खाल्लं जात नाही. जास्तीत जास्त आपण चवळीची उसळ बनवतो, चवळीची आमटी बनवू शकतो. तुम्ही चक्क चवळीचा पुलाव बनवण्याचं जे काही जो फंडा वापरला आहे ना, तो म्हणजे मी 2 मिनिटं बघतच बसले, की अरे ह्याचा असाही देखील उपयोग. ही तुमची जी क्रिएटिव्हिटी आहे, ही कशी काय म्हणजे कुठून कुठून सुचलं आहे? एक्झॅक्टली. आता तोच एक मुद्दा असतो. प्रत्येक आईचा एक प्रश्न असतो, की मुलाला मला हे खाऊ घालायचं आहे, पण मुलं खात नाही आहेत. म्हटल्यावरती आमचं ते काम आहे, की ते असे इन्ग्रेडियंट शोधायचे, की जे पौष्टिक आहेत आणि मुलांना मला खाऊ घालायचे आहेत. पण आईचा जो प्रश्न आहे तो सोडवण्याचं काम आम्ही करतो. म्हणूनच चवळी. आज कडधान्य ही आहारामध्ये असली पाहिजेत, हे वारंवार आपण म्हणतो. पण त्याचा उपयोग आपण करतोय का? तर नाही करत. मग चवळी अशी गोष्ट आहे की जी खरंच आपल्याला खाल्ली पाहिजे, कारण त्याच्यात पौष्टिक जी मूल्य आहेत ती आपल्या आहारात असणं गरजेचं आहे. मग त्यासाठी एकदा असंच झालं होतं आमच्याच घरी. हा उदाहरणाचा प्रकार म्हणजे आमच्या घरचा, की काकी आणि मी स्वयंपाक खोलीत असताना चवळीची भाजी केली गेली होती. आणि काकींचा असा प्रश्न होता, अरे बापरे, चवळी खूप जास्त भिजवली गेली. कारण आपल्याकडे चवळी म्हटल्यावरती एक तर सगळ्यांची नाकं मुरडली जातात, त्यातून एवढी मग टाकून देण्यापेक्षा आपण थोडी ठेवूया आणि मग त्याचा काहीतरी तुषार वेगळा उपयोग होतोय का, असं मला काकींनी विचारलं. आणि मी काकींना सहज म्हटलं, काकी चवळीचा पुलाव करूया. आणि काकींना असं झालं, चवळीचा पुलाव, तू काही करू शकतोस. म्हटलं हो काकी, आपण एक प्रयत्न करूया. फक्त इतकंच आहे नेहमीप्रमाणे, की घरच्यांना कोणालाही सांगायचं नाही की ह्या पुलावमध्ये चवळी आहे. हा अजिबात प्रकार सांगायचा नाही. आणि काकींनी आणि मी ठरल्याप्रमाणे तो पुलाव केला. आता त्या पुलावामध्ये जसा मगाशी आपण उल्लेख केला, तर पुलाव मसाला हा मी फ्रेश बाहेरनं आणला होता. ऑफकोर्स मीही घरी केला नव्हता, पण अशा दुकानातनं जर आपण घेतलं की जिथे ते फ्रेश घरगुती, तिकडनं मी तो पुलाव मसाला आणला आणि तो पुलाव बनवला. पुलाव बनतानाच होत असताना जो फ्लेवर येत होता, त्या फ्लेवरमुळे आमच्याकडे सगळ्यांना कळलं होतं की आज पुलाव आहे. त्यामुळे सगळे आनंदी झाले होते. आणि मग चवळीची भाजी, चपाती, पोळी आणि मग पुलाव असा जो बेत होता, त्याप्रमाणे चवळीची भाजी आणि पोळी हे बाजूला राहिलं आणि सगळ्यांची डिमांड पुलावकडे आली. आणि पुलावकडे आल्यामुळे पुलाव जेव्हा दिला गेला तेव्हा प्रत्येकाने तो आवडीने खाल्ला, कारण तो स्वाद जो येतो पहिल्यांदा तो महत्त्वाचा असतो. आणि तो पुलाव खाल्ल्यानंतर जेव्हा म्हणजे सगळ्यांना दिसायला लागलं, अरे याच्यात चवळी येतं, त्यांना असं वाटलं चुकून त्याच्यात मिक्स झाली आहे का, किंवा चुकून काहीतरी पडली आहे का शिजवताना. तर मग नाही, त्यांना म्हटलं नाही, हा पुलावच चवळीचा पुलाव आहे. आणि ज्या पद्धतीने ते आवडीने खाल्लं गेलं, त्यानंतर अनेकदा मला असं वाटलं की आमच्याकडे चवळीचा पुलाव हा बनवला जातो. खूप छान. म्हणजे तुम्ही ही आयडिया खूप छान काढलीत. मग अशाच प्रकारे आपण जे इतर कडधान्य जी मुलं अगदी खात नाहीत, कंटाळा करतात खाण्याचा, त्यांचा देखील आपण असा पुलाव किंवा काहीतरी वेगळं पुलावमध्ये वापरू तर करूच शकतो. पण एक पदार्थ सांगतो की तुम्ही बाहेरचे बर्गर मुलांना खायला देता त्यापेक्षा मुलांना घरगुती बर्गर खायला द्या. घरगुती पॅटीस जे आहेत बर्गरमधले, त्याच्यामध्ये तुम्ही हव्या त्या भाज्या आणि हवे ती कडधान्य, फक्त एक मात्र नमूद करतो, चीज आणि मिओनिज किंवा हे जे काही पदार्थ चटकदार जे मुलांना आता सवय लागली आहे त्याच्यात वापर करा. म्हणजे ॲटोमॅटिकली मुलांना काय वाटेल खाल्ल्यावरती, हा क्या बात आहे, चीज आहे, काय सुंदर लागतं आहे. पण ॲटोमॅटिकली आईचंही काम पूर्ण होतं, कारण त्या पॅटीसमध्ये आईला मुलांना खाऊ घालणाऱ्या भाज्या आणि ती कडधान्य असतात. त्यामुळे थोडी मेहनत करणं आपल्या हातात आहे. आणि मला असं वाटतं प्रत्येक आईनी किंवा बायकोनी प्रयत्न केले की आपल्या सकट आपल्या घरच्यांना जर तंदुरुस्त ठेवायचं असेल तर हे पदार्थांचे तुम्ही प्रयोग घरी करा. एकदा फसेल, दुसऱ्यांदा फसेल, पण तिसऱ्यांदा माझी गॅरंटी आहे की तुमच्यासारखा पदार्थ कोणत्याही बाकीच्या कंपन्यांना जमणार नाही. फ्रीजमध्ये म्हणजे आपण वेळ वाचावा म्हणून सकाळी ऑफिसला जायचं असतो, आपण बऱ्याच वेळा फ्रीजमध्ये भाज्या चिरून वगैरे ठेवतो, पालेभाज्या किंवा फळभाज्या जे काय असतील त्या. असं या भाज्या काही वेळा उरतात,
किती दिवस या भाज्या टिकून म्हणजे ताज्या असतील त्या वापराव्यात आणि किती दिवसानंतर त्या टाकून द्याव्यात? डेफिनेटली ह्याच्यावरती खूप मोठं कॉन्ट्रिव्हर्शियल अशी गोष्ट आहे. माझं म्हणणं असं आहे फ्रँकली, घरगुती जेव्हा तुम्ही भाज्या एखाद्या भाजीवाल्यांकडनं दादांकडनं आणल्यात तर तुम्हाला माहिती आहे ती भाजी ताजी आहे. ती कापून चिरून घरामध्ये जर व्यवस्थित तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर केली तर डेफिनेटली ती 4-5 दिवस चांगली राहते. तीच चॉप व्हेजिटेबल तुम्ही ऑर्डर केलीत बाहेरनं, कारण हल्ली चॉप्ड व्हेजिटेबल्स पण ऑनलाईन मिळतात. ती तुम्हाला भाजी माहिती आहे का की किती दिवसापूर्वी पिकली आहे, ती किती दिवसापूर्वी कट केलेली आहे आणि ती किती दिवसानंतर आपल्याकडे आली आहे. आपल्याकडे येताना फक्त त्याची रंगसंगती छान असते, मग त्याच्यावरती कोणत्या प्रकारची फवारणी करून आपल्याकडे ती रंगसंगती मेंटेन केली आहे हे आपल्याला माहिती असतं का? तर नाही. पण त्याच भाज्या जर आपण घरी आणून आपण आपल्या पद्धतीने कापून चिरून घरामध्ये डीफ्रीज केल्या किंवा स्टोअर केल्या तर मला असं वाटतं नक्कीच त्या आणखीन चांगल्या. फक्त कष्ट हा जो काही प्रकार आहे जो आता प्रत्येकाला नकोसा वाटतोय तो थोडा घेतला तर मला असं वाटतं छान टिकू शकतात. तुषारजी, गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघतोय की पुरुष देखील खूप होम शेफ झालेले आहेत. बायका तर आहेच, करोना काळानंतर प्रत्येक बायकाने यूट्यूब चॅनल चालू केले, त्या काहीतरी पदार्थ बनवत असतात. पण होम शेफचा हा जो ट्रेंड आहे ना, हा संपत हा वाढतोच आहे. याबद्दल तुम्ही एक सेलिब्रिटी शेफ आहात, तुम्ही ह्याच्याकडे कसं बघता? मला असं वाटतं की खरंच आहे की आत्ता अनेक तुम्ही जर यूट्यूबवरती पाहाल किंवा अनुभवाल तर फराळ करताना पुरुष जास्त फराळ बनवत आहेत. पुरणपोळी बनवताना पुरणपोळी बनवणारे पुरुष शेफ जास्त आहेत, होम शेफ. हे महत्त्वाचं आहे का? कारण ते पदार्थ त्यांनी आईकडनं शिकले. अनेकांच्या करोनाच्या काळामध्ये नोकऱ्या गेल्यानंतर जेव्हा ती मुलं डिप्रेशनमध्ये आली तेव्हा उभी करणारी आईच होती. त्या आईने काय सांगितलं, अरे बाळा, मी जो पदार्थ बनवते तो जर तुला आवडत असेल आणि तू नेहमी म्हणतोस की तू तो डब्यात नेत होतास त्यामुळे तुझ्या बाकीच्या कलिग्सना ते आवडत होते, मग हाच पदार्थ जर आपण विक्रीला ठेवला तर त्याचा व्यवसाय होऊ शकतो. ह्या पद्धतीने होम शेफची निर्मिती झाली आणि त्या पद्धतीने जेव्हा त्या बिझनेसला डिमांड यायला लागला तेव्हा मला असं वाटतं त्या मुलांनी देखील आपल्या आईच्या हातची चव शिकण्याचा एक धाडस केलं आणि हळूहळू आता आई आराम करतीये, आई पैसे मोजतीये आणि मुलगा पैसे कमवण्यासाठी ते पदार्थ तयार करतोय. म्हणजे ह्याला किती पॉझिटिव्हिटी आहे मला सांगा. तर मला असं वाटतं की हे प्रत्येकाने जर स्वीकारलं तर ते खूप छान पद्धतीने होईल, जे आपण आता अनुभवतोय. पण अनेक पुरुष असे आहेत की जे आजही म्हणतात सगळं येऊनसुद्धा मला चहाही बनवता येत नाही. याचं कारण ते इतके घाबरलेले असतात की एकदा का त्यांच्या हाताची चव प्रत्येकाला घरातल्यांना कळली की मग त्याला कायमच स्वयंपाकघरात जाऊन स्वयंपाक करावा लागेल. स्मार्ट असतात ते एकदम स्मार्ट असतात. आणि मग अनेक महिलांना, कारण मी ना आता एक साधं उदाहरण आहे, उकडीचा मोदक. मी नेहमी हे उदाहरण देतो. उकडीचा मोदक हा सोप्पा आहे करायला असं प्रत्येकाला वाटतं, काहींना वाटतं तो कठीण आहे. पण उकडीचा मोदक करताना किती कष्ट असतात. कारण पहिल्यांदा तो नारळ उतरवला जातो, मग तो सोलला जातो, मग तो फोडला जातो, मग तो खवणला जातो आणि मग त्याचा मोदक बनतो. आता अनेकदा असं होतं की मार्केटमधनं जेव्हा बाई घरामध्ये स्वयंपाक करत असते तेव्हा ती पटकन नवऱ्याला सांगते, अहो जाओ मला पटकन जरा नारळ आणून द्या. आणला की म्हणते, अहो मग आता आणलाच आहेत ना तर फोडून द्या. मग फोडल्यानंतर ती म्हणते, आता एवढंच केलं आहे ना मग खवणून द्या. तर असं मी जेव्हा अनेक ठिकाणी म्हणतो तेव्हा बऱ्याच महिला म्हणतात, अहो हे अगदी ना ठराविक पुरुष करतात पण बाकीच्यांना नारळ कसा आणायचा ते पण कळत नाही. मी त्यांना नेहमी म्हणतो, नाही त्यांना कळत नाही असं नाही, त्यांना सगळं कळत असतं. पण एकदा का त्यांना सवय लागली की ते मार्केटला तुम्ही जायच्या बंद व्हाल म्हणून ते विचारे घाबरलेले असतात. सो ही जी काही भीती आहे की महिलांनी पण म्हणजे आता जर खरंच एखादा पुरुषाला कळतच नसेल तरी पण आम्हाला असंच वाटणार ना की हा मुद्दा त्याच्यातले सुप्त गुण जे आहेत ना स्वयंपाकातले ते तुम्ही शोधायचा प्रयत्न करा. आणि जेव्हा मी काय म्हणतो माहिती आहे का, जेव्हा हे पुरुष सगळे आम्ही असे एकत्र पिकनिकला जातो तेव्हा अचानकपणे ते स्वयंपाक करण्याचं टेक्निक कुठनं येतं मग तुमच्याकडे. मग सगळेजण म्हणतात, अरे तू साधा चहा पण बनवत नाहीस पण काय सुंदर पदार्थ बनवलाय. ह्याचा अर्थ त्याला पदार्थ बनवायला येत, त्याची हुशारी असते ती. कारण घरी एकदा केलं की मग ती बायको कधीतरी त्याला किचनमध्ये झुंपणार.
त्यामुळे मला असं वाटतं हे की बरं आहे, म्हणजे तुम्ही पुरुष शेफ असून देखील तुम्ही हे बोल. हो हो डेफिनेटली बोलतो. कारण माझं मतच असं आहे. म्हणजे मी शेफरेश शेफ म्हणून जो कॉन्सेप्ट चालू केला 10 वर्षापूर्वी, आता तो मी करत नाही कारण काळानुसार तो हे केला. पण लहान मुलांच्याच लहान वयातच पुरुषालाही कळलंच पाहिजे की मला पदार्थ आले पाहिजेत. मी उपाशी राहता कामा नये. नोकरीमुळे किंवा व्यवसायामुळे किंवा वेगवेगळ्या गोष्टी शिक्षणामुळे आपण जेव्हा बाहेरगावी जातो तेव्हा आपण रोज बाहेरचं खाऊ शकतो का? नाही. काहींना फायनान्शियल इश्यू असतात, काहींना हेल्थ इश्यू असतात, काहींना आईच्या आठवणीमध्ये आपल्याला आईच्या हातचा पदार्थ खायचा आहे. मग तेच जर मला असं वाटतं लहान वयातच आपण स्वयंपाकाचे धडे जर आपण आपल्या आईकडनं घेतले तर मला असं वाटतं की प्रत्येक पुरुषाला हे स्वयंपाक आलाच पाहिजे ह्याच्यावर मी कॉन्फिडंट आहे. मला ना तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता, की अशा काही टिप्स सांगा महिलांना, नोकरदार ज्या महिला असतील, घरामध्ये लहान मुलं असतील, तर ह्या सगळ्यांसाठी ना एक कॉमन असे काही अशा टिप्स सांगा की ज्या त्यांच्यासाठी खूप युजफुल असतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल की ऑफिसचं रेग्युलरची गडबड असते, आम्हाला भाज्या कापायला चिरायला वेळ नाही मिळत आहे, फोडणीला वेळ नसतो, रात्री पुन्हा घरी आल्यावरती पुन्हा पुन्हा किचनमध्ये. तर अशा वेळी महिलांनी काय स्मार्ट काय टिप्स आहेत तुमच्या किचनच्या टिप्स? किचनच्या टिप्स म्हणण्यापेक्षा ना मला असं वाटतं की महिलांनी पूर्वतयारी ही पहिल्यापासून त्या करतात. आता फक्त एवढंच आहे की तुम्ही ऑनलाईन तर मागवताच आहात. म्हणजे आपण किती निग्लेक्ट केलं तरी तुम्ही ते आहे, मागवताय. म्हणजे हां service ते तुम्हाला घ्यावी हां एक्झॅक्टली. सो ते जेव्हा तुम्ही मागवताना तेव्हा तुमची एखाद्या पदार्थाची आज माझ्याकडे जेवण काय होणार आहे ह्याची पूर्वतयारी पाहिजे. पूर्वी टाइम टेबल असायचं. मी तुम्हाला ते विचारणार होती की असं करणं म्हणजे चांगलं आहे ना? सगळ्यात डेफिनेटली best, चांगलं आहे. आठवडाभराचं. अक्षरशः चांगलं आहे. कारण पूर्वी मी म्हटलं ना, पूर्वी टाइम टेबल असायचं. पूर्वी ह्या दिवसाला हे होणार हे आपल्याला माहीत होतं. आपल्या आईने ती सवय लावली होती ना की ह्या दिवसाला ही भाजी, त्या दिवसाला ती भाजी. जे नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यांना हे आज चिकन होणार आहे किंवा उद्या फिश होणार आहे, हे सगळं माहीत असायचं. आता आपण काय करतो, सकाळ झाली की आठवायला घेतो आज काय तयार करायचं आहे. तिकडे आपण चुकतो आणि कमी पडतो. त्यामुळे जर आदल्या दिवशी जरी आपण ठरवलं तर त्याची पूर्वतयारी जर असेल तर मला असं वाटतं की कोणत्याही ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांना कधीच हे कठीण होणार नाही. कारण आत्ता जेव्हा मुली म्हणतात ना, मी दिवसभर ऑफिसला जाते, दमते आणि स्वयंपाक करायला मला वेळ कुठे, मग आई काय म्हणते, अगं आम्ही काय केलं, आम्ही ऑफिस करूनच सगळा संसार तुमच्यापेक्षा जास्त संसार केला. ही जी कॉन्ट्रोव्हर्शियल गोष्ट आहे ती का घडली? कारण पूर्वी आईकडे स्वयंपाकाचं प्लॅनिंग होतं. आता मला असं वाटतं ह्या पिढीकडे स्वयंपाकाचं प्लॅनिंग कमी आहे. कारण त्यांना असं वाटतं आपण थकून घरी आलो की ऑनलाईन जेवण मागवलं की झालं. ह्यामधनं थोडं बाहेर पडलं पाहिजे आणि पैसेही वाचतात त्याच्यामध्ये पैसेही आणि वाचतात health. आणि पौष्टिक मिळतं. त्यामुळे जर मी आदल्या दिवशी ठरवलं तर ते चॉपिंग कटिंग करून संध्याकाळी मला तयार काय करायचं आहे, डोसे असतील तर डोस्याचं पीठ मिळतं, खूप इझी आहे. फक्त डोसे काढायचेत ना, तेवढे कष्ट तर आपण घेतले पाहिजेत. आणि जेव्हा एकत्र कुटुंब संस्कृती म्हणतो तेव्हा मला असं वाटतं की एकमेकांनी मदत करणं पण गरजेचं आहे. फक्त तिच्यावर ते टाकून चालणार नाही. तर मला असं वाटतं की जेव्हा ती डोसे तयार करते तेव्हा एकानी शेअर करणं किंवा एकानी वाढणं हे जर आपण केलं तर मला असं वाटतं एकमेका सहाय्य करू आणि आपल्या स्वयंपाकघरात आपलाच आनंद आपण घेऊ असं पण होऊ शकतं. आपला आत्तापर्यंत जो आपण चर्चा करतोय ती तुषार आणि शेफ, सेलिब्रिटी शेफ याच्याबद्दलच आपण फिरतोय. तुषार दादाचा एक वेगळा पण प्रवास आहे. जाता जाता तो जर आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगितलात, तुमचा जो संघर्ष आहे 1993 बॉम्ब ब्लास्ट, त्यात तुमच्या आईचं निधन झालं, त्यानंतर तुम्ही खूप मोठ्या संघर्षाला सामोरे गेलात. त्यावेळी मला वाटतं हार्डली तुमचं वय 13 वर्ष होतं. तर 13व्या वर्षी एवढा मोठा संघर्ष, त्यानंतर थेट तुम्ही याकूब मेनन जो या बॉम्ब ब्लास्ट मागे होता त्याला फासावर लटकवण्यापर्यंत तुम्ही जो लढा दिलात, संजय दत्त त्याचा ह्याच्यामध्ये असलेला जो काही सहभाग होता त्याच्यावरती देखील तुम्ही खूप मोठी लढाई दिलीत. त्याच्याबद्दल एक थोडंसं सांगितलं तर बरं. हो म्हणजे मला अभिमानाने खरं तर असं सांगावंसं वाटतं की प्रत्येक मातृभूमीवरती प्रेम करणाऱ्यांनी हा संघर्ष केलाच पाहिजे. कारण माझी आई गेली म्हणून मी हा लढा नाही केला, तर माझ्या मातृभूमीवरती प्रेम आहे म्हणून मी हा लढा केला. हो, माझी आई आपल्या देशावर, अख्ख्या देशावरती पहिला सर्वात मोठा जो बॉम्ब ब्लास्ट घडला तो 1993चा आणि एकाच वेळेला अनेक ठिकाणी साखळी बॉम्ब ब्लास्ट घडला आणि जिथे सर्वात मोठा बॉम्ब ब्लास्ट झाला तो सेंचुरी बाजार.
तिथेच त्याच बसमध्ये 85 नंबरच्या बसमध्ये माझी आई होती. अनेकदा मी सगळीकडे सांगितलं आहे, माझ्या आईच्या मृतदेहाबद्दल मी बोलतो, कारण त्याची तीव्रताही तेव्हाच कळू शकते आजच्या पिढीला. कारण 93 वर्षाच्या बॉम्बलास्टचं आज अनेक पिढीला माहितीच नाही आहे काय घडलं आहे ते. त्यामुळे मी नेहमी सांगताना सांगतो, की माझ्या शेवटी प्रत्येकाला वयातल्या कोणत्याही व्यक्तीला, म्हणजे माझ्यासारखा 13व्या वर्षाचा मुलगा असो किंवा 80 वर्षाच्या मुलाला त्याची आई जाणं, त्याचं दुःख सेम असतं. त्याच्यात काहीही बदल होऊ शकत नाही. पण फक्त एवढंच आहे, की शेवटी आपल्याला काय वाटतं, की आपली जेव्हा आई आपलं जग सोडून जाते, आपल्याला सोडून जाते, तेव्हा तिला शेवटचं पाहावं आणि तिला मिठी मारावी, ही प्रत्येकाची भावना असते. माझ्या नशिबात तेही नाही घडलं. कारण 1993च्या बॉम्बस्फोटमध्ये जिथे सेंच्युरी बाजारला हा स्फोट झाला, त्या 85 नंबरमध्ये जितके जण प्रवासी होते, त्या प्रत्येकाच्या शरीराचे काहींचे तुकडे झाले, काही शरीर हे कोळसा झाले. आणि जेव्हा ते रेक्टिफाय केलं गेलं, की त्या स्फोटमध्ये माझी आई होती आणि तो मृतदेह जेव्हा दुसऱ्या दिवशी घरी आला, त्यावेळेला फक्त त्याच आशेने मी होतो, की आई गेली आहे हे मी स्वीकारलं होतं, पण आता आईला मला मिठी मारायची आहे, शेवटचं पाहायचं आहे. तर फक्त मी तिच्या शरीराचा कोळसा पाहिला, जो फक्त पांढरा कपडा होता आणि त्याच्यावरती रक्ताचे डाग होते. एक पाय नव्हता, एक हात नव्हता, तो गोळा करून आणला गेला होता. ही तीव्रता जेव्हा मी सांगतो, तेव्हा देशद्रोह हा काय आहे, त्याची ऊर्जा काय आहे, ही आपल्याला कळू शकते, दाहता काय आहे. आणि त्या देशद्रोहामध्ये ज्यांनी ज्यांनी सहभागी झाले होते, ज्यांच्यामुळे हा घडला, आज त्यांची तीव्रता कळू शकते. मग त्याच्यामध्ये प्रामुख्याने मी नाव घेतो ते देशद्रोही संजय दत्त. कारण 92च्या दंगलीमध्ये त्याच्याकडे सापडलेला RDX हे जे महत्त्वाचं होतं, रायफल्स होत्या, त्याचा जर उल्लेख झाला असता, त्याच वेळेला जर काही गोष्टी क्लिअर झाल्या असत्या, तर मला असं वाटतं 93चा बॉम्बलास्ट झाला नसता. त्यामुळे तो सर्वात मोठा कल्प्रेट आजही आहे. त्यांनी सजा भोगली हे काही मोठं नाही आहे, ती भोगावीच लागणार होती. फक्त एवढंच होतं, की तो सेलिब्रिटी म्हणून त्याच्यावरती जे काही म्हणजे पेरोलवरती तो 10 वेळा बाहेर सुटायचा, हे निंदनीय होतं. जेव्हा जेव्हा त्याला सोडलं जायचं, तेव्हा आम्हाला वेदना व्हायच्या. कारण सामान्य माणसाला ज्याचे गुन्हे रेक्टिफाय होऊ शकत नाही, त्यांनासुद्धा आतमध्ये जेलमध्ये ठेवलं जायचं, पण त्यांची आई वडील गेल्यावरती त्यांना सोडलं नाही जायचं, कारण आज सिग्नेचर आली नाही म्हणून थांबलं जायचं. आणि आज हा सेलिब्रिटी म्हणून त्याला जो न्याय मिळाला, तो किती चुकीचा होता. त्याला लवकर सोडणार, कारण त्याच्यावरती करोडो रुपये लागले होते. कोणते पैसे? कारण जे पैसे तो कमवत होता, ते देशद्रोहासाठीच वापरत होता, असा आजही आमचा आरोप आहे. म्हटल्यावरती आज आपण त्यांना सेलिब्रिटी म्हणून का मानायचं? ज्यांचे बळी ह्याच्यामध्ये गेले, ज्यांच्या कुटुंबियांवरती ही पाळी आली, त्यांच्याबद्दल कोणी विचार केला का? म्हणून मी हा वारंवार नेहमी म्हणतो, की आपल्या मातृभूमीवरती जर प्रेम आपलं असेल, तर आपण ह्यावर बोललंच पाहिजे. राहिला प्रश्न याकूब मेमनचा. याकूब मेमनला 257 सो कॉल्ड प्रतिष्ठित लोकांनी राष्ट्रपतींकडे जाऊन पत्र दिलं, की त्याला फाशी होऊ नये. निंदनीय गोष्ट आहे. आणि आजही आपण त्या 257 लोकांना आजही आपण देशद्रोही म्हणून पुढाकार घेत नाही. आज ते 257 लोक आमच्यासाठी देशद्रोही आहेत, कारण त्यांनी देशद्रोहाला वाचवण्यासाठी त्या पत्रावरती सही केलेली आहे. म्हटल्यावरती देशद्रोहामध्ये माझी आई गेली, माझ्या आईसारख्या अनेक कुटुंबियांना आज ते भोगायला लागतं आहे. आणि त्या बॉम्बलास्टनंतर अनेक बॉम्बलास्ट घडले जे आपण पाहिलेत. मग त्या प्रत्येकामध्ये त्या देशद्रोह्यांवरती जर आपण ही कारवाई कठोर केली नाही, तर आपण तरुण पिढीला काय शिकवण देणार आहोत? म्हणून मी हा लढा केला. आणि जेव्हा मी सह्यांची मोहीम घेतली, तेव्हा देशात नाही, अख्ख्या जगामध्ये त्याची प्रसिद्धी झाली. आणि याकूब मेमनला फाशी जेव्हा मिळाली, तेव्हा मला आनंद वाटला, की दाऊद इब्राहिमला जर नाही मिळत आहे, तर किमान एखाद्या व्यक्तीला. पण आजही ती आग अंगात अशीच आहे, कारण जोपर्यंत देशद्रोही दाऊद इब्राहिमला फासावर लटकवलं जात नाही, तोपर्यंत आम्हाला शांतता मिळणार नाही. तुम्ही तुमच्या नावामध्ये म्हणजे तुषार प्रीती देशमुख आईचं नाव लावता असं. म्हणजे हे खूपच आई म्हणजे आईप्रती तुमची असलेली ही आदरयुक्त खूप भावना खूपच
हो, म्हणजे वंदनीय मी आहे. साम टी व्हीवरती जेव्हा करत होतो सुगरण हा कार्यक्रम आणि जेव्हा प्रसिद्ध झालो, कारण माझा लढा खूप वेगळा होता. माझ्या आयुष्यात मी म्हणेन की रोज अश्रू होते, जे शेवटी गोठले गेले. पण उल्लेख करावासा वाटतो तो माझा मित्र योगेश म्हात्रे आणि त्याची आई आणि माझ्या काकी, माझं सर्वस्व नीना काकी, ज्यांच्यामुळे मी आज तुमच्यासमोर आहे. ह्या 2 नावांशिवाय मी आज तुमच्यासमोर काही नाही. कारण घर सोडल्यानंतर मला मित्रांनी साथ दिली नसती किंवा मित्राच्या आईनी म्हणजे माझ्या नीना काकींनी मला त्यांच्या घरात त्यांचं छप्पर दिलं नसतं, तर मी आज लोकांसमोर येऊ शकलो नसतो. मग शेफ म्हणून असो, त्यांनी मला मदत केली, त्यांनी पुढाकार दिला आणि याकूब मेमनच्या लढ्यामध्ये पण देशद्रोही आतंकवाद्यांना मी फासावर लटकवण्यासाठी प्रयत्न करतोय म्हणून त्यांना फासावर लटकवलं जाईल असे थ्रेट कॉल्स येऊन सुद्धा त्या माऊलीनी मला मदत केली. पण धमकी पण आली होती. मलाही धमकी आली आणि काकींनाही घरी धमकी आली, पण याही काळामध्ये त्या खंबीरपणे माझ्या पाठीशी राहिल्या म्हणून मला असं वाटतं की हे लढे मी यशस्वीपणे करू शकलो. त्यामुळे आईचं नाव माझ्यामध्ये येणं ह्यामध्ये सर्वात खारीचा वाटा जर कोणाचा असेल तर ते माझ्या नीना काकींचा आहे. कारण ज्या दिवशी मी हे ठरवलं तेव्हा त्यांनी मला पुढाकार घ्यायला लावला की तुषार, हे तुझं प्रेम जे आहे ते जगात अनेकांना वाटतंय की आपल्याही नावात आईचं नाव हवं आहे. तू जेव्हा लावशील तेव्हा अनेक जण लावतील आणि आज अभिमानाने वाटतंय की अनेक जण आज आपल्या आईचं नाव लावतात. त्यामुळे ती एक कुठेतरी गोष्ट मला मिळाली. आज तुम्ही आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.